मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या बरोबर डान्स प्रकरणी उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बरगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चौकशीतून सलीम कुत्ता बरोबर झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बरगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बडगुजर यांचे पाय आणखी खोल्यात गेले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने उबाटा गटाला मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये पार्टीतील नाचतानाचा व्हिडिओ दाखविला आणि बडगुजर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांची शहर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. सदरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला. या प्रकरणी बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता यांच्या समवेत डान्स पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीरा मोहिद्दीन शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.